प्रमोदजी सस्कर यांचा देखील सन्मान गोळे सर यांनी करायचा आणि त्यांना विनंती करतो यांचा सत्कार किरण आयरे सर यांनी करायची त्यांना विनंती करतो। तसेच त्यांची या कार्यक्रमाला अत्यंत मोलाचं सहकार्य लाभले असे उद्धव साहेबांचे सरसेनापती दिलीपांना खैरे प्रशांत ये ना अरे पटकन व्हिडिओ करू थैंक यू। आता आमचे मित्र संदीप बोर्डे यांनी जी सूत्र मांडली त्याला मी अनुमोदन देतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले माजी खासदार समीर भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नगरसेवक यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं। येवला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भाऊ म्हणजे शहराच्या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी अनेक लोक आतुर असतात आणि आज ते प्रत्यक्षात नवीन वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला ते प्रत्यक्ष पद मिळालेलं आहे। काय वाटतं, काय फिलिंग होतं? प्रथम येवलेकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवल्याचा विकास करू आणि समीर भाऊंची आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करणार। मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेवर फडकलेला आहे, पदग्रहण होतोय, काय सांगता? सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आजपासून जे आहे येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे। येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं, विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून येवल्याकरवासियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील, गटारीची आहे, पाण्याचे प्रश्न आहे, साफसफाईची असेल, स्वच्छता असेल, अशी अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहेत। त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभेल ते करता येईल ते सगळं सहकार्य जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू।